आपलं आयुष्य हे आपल्याच हातात असतं. आपल्या आयुष्याला कधीही हार मानायची नसते. हिशोब हा प्रत्येकाचा वेळच्या वेळी पूर्ण करत जा. कारण आजकाल लोक खूप लवकर विसरतात. तुम्ही माझ्यासाठी काय केलं असंही म्हणायला येतात. तुम्ही स्वतःच तुम्हाला किनाऱ्यापर्यंत आणलं पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा. नाहीतर समुद्र हा खूप संधी देतो तुम्हाला बुडून जाण्यासाठी. फक्त कोणालाही धोका देणे म्हणजे धोका देणे नसतं, तर कोणाबरोबरही आपलेपणाचं नाटक करणं सगळ्यात मोठा धोका असतो. माणूस विचार करतो की पुढच्या वळणावर मनाला शांतता आणि आनंद मिळेल का. आपण आपलं आयुष्य पूर्ण असा विचार करत करतच संपून टाकतो. लोक खूप विचित्र असतात. स्वतः मात्र बदलतात आणि मग आपल्यालाच म्हणतात की तुम्ही मात्र खूप बदलले आहात. काही लोक तर छोट्या छोट्या गोष्टींवर पण रडतात. कारण ते डोक्याने नाही तर मनाने भावनिक होऊन लोकांचा विचार करतात. कधी कधी एकटेपणा पण मनाला खूप आनंद देऊन जातो. जेव्हा तुमच्या जवळ गमावण्यासारखे काहीच नसते तेव्हा मात्र आयुष्य पण खूप विचित्र झालं आहे ना. खुश दिसण्यापेक्षा जास्त गरजेचं झाले आहे. आभार माना त्या देवाचे की त्याने तुम्हाला धोका खाणाऱ्यांमधले ठेवलं नाही, धोका देणाऱ्यांमध्ये देखील नाही ठेवलं. जर हे जग विश्वासावर चालत असते तर कोणाच्याही दरवाजाला कुलूप लागले नसते. इच्छा अशी नाही की कोणीही आपले कौतुक करावे, पण प्रयत्न असा नेहमी राहील की कोणी आपल्याला चुकीचं म्हणू नये. स्वतःचं दुःख हे स्वतःपेक्षाही जास्त कोणीही समजून घेऊ शकत नाही. आयुष्यामध्ये इतके वाईट लोक मिळाले की आता तर चांगले लोक सुद्धा वाईटच दिसायला लागतात. त्याच्यामुळे अनुभूती ही देखील एक समजच आहे. तुमच्या बोललेल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक जण समजून घेऊ शकत नाही. कारण तुम्ही मनापासून भावनेने बोलता आणि लोक फक्त शब्दच समजतात. जे निभावू शकणार नाहीत असे वचन कधीही कोणाला देऊ नका. आणि तुमच्या कुवतीपेक्षा कधीही जास्त वायफळ बोलू नका. भलेही तुमचे ध्येय आकाशाला गवसणी घालण्याचे असेल, पण दुसऱ्यांना खाली खेचण्याच्या इच्छा कधीही ठेवू नका. चांगले चरित्र आणि चांगले विचार असलेले लोक नेहमीच लक्षात राहतात, मनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये सुद्धा. जन्माला आलो आहे तर मरणार तर एक दिवस नक्कीच, पण खरा मृत्यू हा त्यांचाच आहे ज्यांच्या मृत्यूवर सगळं जग हे दुःखी होईल. बंधनं नात्यांची नसतात तर भावनांची असतात. मनातील भावना संपल्या की नातं संपुष्टात येतं. दूर राहणारा प्रत्येक माणूस दूर नसतो आणि जवळ राहणारा प्रत्येक माणूस हा आपल्या जवळच नसतो. एकदा भरवसा तुटल्यानंतर नात्यांमध्ये बोलणं चालणं तर होतं, पण पहिल्यासारख्या गोष्टी राहत नाही. माहीत आहे की तुम्हाला प्रत्येक माणूस हा धोका देत नाही, पण आता कोणावरही भरवसा ठेवण्याची अजिबात देखील इच्छा नाही. नेहमी हसत राहायचं यासाठी नाही की तुमच्याजवळ हसण्याचं कारण आहे. या जगाला काडीचाही फरक पडणार नाही की तुम्ही खुश आहात किंवा दुःखी आहात. सांगायचा किंवा सांगायला शब्द नाहीत, लिहायला भावना नाहीत. त्रास तर खूप होत आहे, पण दाखवण्यासाठी जखमाच नाहीत. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळे किमती धडे हलक्या लोकांपासून शिकले आहेत, ज्यांचं काही अस्तित्वही नाही, ज्यांचं काही मौल्य देखील नाही. आभार माना आयुष्याचे की त्याने इतके धक्के दिले. चालण्याची नाही पण स्वतःला सांभाळण्याची कला तर नक्कीच शिकून दिलं. गोष्ट इज्जतीची नाही तर कदर करण्याची असते. तुम्हाला जागा स्वतःलाच बनवावी लागते, मग ते कोणाचं मन असो किंवा कोणाचं घर. ज्यांना थोडी सुद्धा कदरच नसते तुमची, त्यांना तुम्ही तुमचं पूर्ण जग समजवण्याची चूक का करता. जर तुम्हाला तुमची ओळख स्वतःलाच सांगावी लागत असेल तर समजून घ्या की यश अजून खूप लांब आहे. प्रेमाची खरी ओळख तर इज्जत आहे. जो माणूस तुम्हाला इज्जत देत नाही तो तुमच्यावर प्रेम करूही शकत नाही. नात्यांना वेळ दिला जातो कारण ते निभावण्याची क्षमता त्यामध्ये असते. अडचणी आणि त्रास झाल्यानंतर ज्या व्यक्तीची सगळ्यात आधी आठवण येते ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात किमती व्यक्ती असते. जर एकट्यानेच पूर्ण करायचं असेल तुम्हाला आयुष्याचा प्रवास, तर 2 दिवसाच्या या 4 मिनिटं किंवा दुसऱ्याबरोबर राहून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही सवयी खराब करून घेतल्यात त्या सोडून द्या. माणूस घमेंड त्याच्या चांगल्या काळामध्ये दाखवतो, पण त्याचे परिणाम मात्र त्याला त्याच्या वाईट काळामध्ये भोगावे लागतात. हे नेहमी लक्षात ठेव.
अवघड आहे, पण थोडा प्रयत्न नक्की करा. जेव्हा जिथे संधी मिळेल तिथे हसून आयुष्य जगायला शिका. कधीही कोणीही कोणतीही नवीन सुरुवात गोष्ट मिळवण्याआधी किंवा मिळवण्यासाठी अशा गोष्टींना गमावू नका ज्या आधीच तुमच्या जवळ आहेत. आरसा तुमचा सगळ्यात जास्त चांगला मित्र आहे, कारण आरसा कधीही हसत नाही. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा मात्र तो देखील तुम्हाला रडूनच तुमचं चरित्र दाखवतो. हे आयुष्य आहे, गुंता झाला नाही तर तो सुटणार कसा, आणि विखुरले नाही तर निखरेल तरी कसे. आपलेपणा, कदर, आदर आणि थोडासा वेळ ही ती दौलत आहे जी आपल्याच लोकांना आपल्याकडून पाहिजे असते. स्वतःला इतकाही ज्ञानी समजू नका की लोक तुम्हाला वेळेत समजायला लागतील. जे होऊन गेलं आहे त्याला पाठीमागे वळून पाहू नका, नाहीतर जे मिळणार आहे ते देखील पण गमावून बसाल. नेहमी यश, सफलता ही तेव्हाच मिळते जेव्हा आपली स्वप्न आपल्या कारण देण्याच्या स्वभावापेक्षा देखील मोठी असतात. चांगले दिवस फक्त बसून राहिल्यामुळे येत नाहीत. चांगले दिवस हे प्रयत्नांनी मिळवण्यासाठी वाईट दिवसांतून बरोबर लढावं देखील लागतं. भरोसा आणि प्रेम हे असे दोन पक्षी आहेत, जर त्यातील एक जरी उडाला तरी दुसरा आपोआपच उडून जातो. सुंदरता ही मनाची ठेवा, कारण फेसवॉशने फक्त चेहरेच चमकतात, मन कधीही नाही. आयुष्य जगणं सोपं नाही, आयुष्य सोपं बनवावं लागतं. काही स्वभावाने तर काही दुर्लक्षच करून जातात. समुद्र बनून कोणालाही बुडवण्यापेक्षा कारण बनून कोणालाही वाचवलंच पाहिजे. कधी कोणाला दुःख देऊ नका, कारण दिलेल्या गोष्टी एक दिवस 1000 पटीने परत आपल्याकडे येतात. बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात, पण एकदा बोलून गेल्यानंतर माणूस शब्दांच्या ताब्यात असतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अडचणी आणि समस्यांचं कारण दुसऱ्यांना मानतच नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या अडचणी कधीही दूर करू शकणार नाही. बनायचं असेल तर पाण्यासारखं बना, जो स्वतःचाच रस्ता स्वतःच तयार करतो. दगडासारखे बनू नका, जे दुसऱ्यांचा पण रस्ता नेहमी अडवून ठेवतात. ज्या गोष्टींची भीती वाटते तीच गोष्ट करा, त्यामुळे तुमची भीती ही नेहमीसाठी निघून जाईल. लोक दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्यासाठी वेळ वाया घालवतात, त्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी त्या वेळेचा वापर केला तर हे जग अधिक चांगलं नाही का होणार. हे जग जर तुमचा विरोध करत असेल तर कधीही घाबरू नका, कारण ज्या झाडावर फळच असतात त्या झाडाला लोक नेहमी दगडच मारतात. कोणताही माणूस तुमच्याकडे फक्त 3 कारणांमुळे येतो. भावनेमुळे, जर भावनेमुळे आला असेल तर त्याला प्रेम द्या. कोणत्याही गोष्टीच्या अभावामुळे आला असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा अभाव त्याला, कमतरतेची जाणीव त्याला होत असेल तर त्याला मदत करा. तुमच्या प्रभावामुळे, जर तुमच्या मदतीमुळे त्याला जर आनंदी व्हायचं असेल, देवाने तुम्हाला त्या योग्यतेचं जर बनवलं असेल तर नक्कीच मदत करा. घोडा तोच जिंकतो ज्याच्यावर कोणीतरी अनुभवी माणूस बसलेला असतो, आणि कुटुंब तेच पुढे जातं ज्या घरातील कर्ता पुरुष हा समजूतदार असतो. वेळेचं खास असतं, गरजेचं नाही, पण खास करून लोकांसाठी वेळ असणं हे गरजेचं आहे. अशा लोकांच्या मागे मागे कधीही धावू नका ज्यांना तुमची थोडीही कदर नाही. तुमच्या वाईट काळाचे त्यांना आभार देखील नाही, कारण त्यामुळेच तुम्ही आतून मजबूत झालेले असाल. बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधीही कोणाचीही होऊ शकत नाही. माणूस नेहमी अडचणींच्या काळात शिकतो, आनंदामध्ये तर तो आधी मिळालेले धडे विसरूनही जातो. माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू हे त्याचं डोकं असतं, जे सतत पकडून पकडून त्याच आठवणी समोर आणत असतं आणि माणसाला मात्र मानसिक त्रास देऊन जातं. तुमचं मन खूप किमती आहे, त्यामुळे नेहमी असाच प्रयत्न करा की त्यामध्ये असेच लोक राहतील जे तुमच्या मनामध्ये राहण्याच्या लायकीचे आहेत. जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती उत्साहित नसाल तर तुम्ही आयुष्य जगत नाही तर ते ढकलत आहात. तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून जर मनामध्ये जराही काही जीवनाबद्दल उत्सुकता जाणवली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा नवीन विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.